स्ट्राईकला राजन दादा आलेले आहेत. नॉन स्ट्राईकला रामद्या दादा. ताजू शेख पहिला चेंडू टाकत आहे. पंचांनी दिलेला आहे पहिलाच बॉल. मस्त एकदम कडक शॉट. खणखणीत मस्त राजांनी मारलेला आहे. खणखणीत एक नंबर 4. पंचांचा निर्णय डॉट. एक धावा. 3 बॉल 5 रन. सुनील रामदे स्ट्राईकवर. डॉट बॉल. मस्त फिल्डिंग केलेली आहे दादानी पण. एक धावा. पाच बॉल 6. एक धावा. सुंदर असा एक रन घेतलेला आहे दादानी. ओव्हर झाल्यानंतर 7 धावा झालेल्या आहेत. संघासाठी दुसरी ओव्हर येत आहे. संघासाठी दुसरी वैयक्तिक पहिली जतीन. झोपायचा टायमिंग दे तुम्ही लोक.
संघासाठी दुसरी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येत आहे जतीन. लांब्या लांब्या सात धावा झाल्यात. समालोचक आला. जतीनचा पहिला चेंडू सुंदर असा चौकार. राजनने एक सुंदर असा चौकार मारलेला आहे जतीन याला पहिल्याच बॉलवर. अजून एक परत चौकार. राजनने दोन बॉल राजनने पहिल्याच दोन बॉल मध्ये दोन चौकार मारलेले आहेत. वाईड बॉल. दोन बॉल 16 स्कोर झालेला आहे. रिटर्न एक धावा. एक धावा. मस्त टपली मारलेली आहे पण संघा मालकाने टपली ठेवली नाहीये. चार चेंडू आणि सुंदर असा कव्हरच्या दिशेने 4 धावा. कडक असे 4 धाव. एका ओव्हर मध्ये 3 चौकार मारलेले आहेत आणि 22 धावा. दुसऱ्याच षटक चालू आहे ना. दुसऱ्याच षटकामध्ये 22 धावा झालेल्या आहेत आणि या दुसऱ्या षटकातला एक चेंडू अजूनही बाकी आहे. पवार 11 ऑलरेडी आपल्या शिखरावर जाऊन बसलेले आहेत. 4 पॉइंट घेऊन वरती. सर्वांना आता खूप मेहनत करायची आहे. अटीतटीचा सामना होणार आहे आणि परत 4च्या दिशेने चालला होता पण सुंदर क्षेत्ररक्षण पोलाड यांच्याकडून आणि 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 23.
पडद्यावरून थोडंसं पाठी सरकायचं. सर्वांना विनंती आहे, लहान मुलांना खास करून. अरविंद सर, बोला ना दादा. श्री साई 11ला हा सामना करो या मरोचा असेल मला असं वाटतं. जर श्री साई 11 हा सामना जर बाद होते म्हणजे हारतात तर टीम आतापर्यंतच्या टुर्नामेंटमध्ये यांचा संघर्ष इथे संपून जाईल. जर सामना जिंकतील तर 7 ब्रदर्स आणि आर्यन इंडियन्स या दोघाला करो या मरोची स्थिती होईल. काय वाटतं तुम्हाला? पवार 11 हा सामना एवढ्या सहजासहजी श्री साई 11ला जिंकून देईल? मला वाटते राजन आणि फटका आपला रामदे जोपर्यंत स्ट्राईक वरती आहेत तोपर्यंत धावसंख्येची जी गती आहे ती चालूच राहणार आहे. आणि त्यांनी जे आपलं शिखर गाठलेलं आहे, मला वाटतंय 2 मॅचपैकी 2 मॅच जिंकलेले आहेत आणि ही तिसरी मॅच आहे त्यांची. जर ही तिसरी मॅच जिंकले तर त्यांच्या जवळपास खालील 3 टीम पोहोचू पण शकत नाहीत. आणि स्वतःच विकेट दिलेला आहे राजन यांनी. जमील सय्यद, जमील शेख जमील सय्यद याने मागच्या मॅचचा सामनावीर जमील सय्यद शेख. उत्कृष्ट गोलंदाजी मोन्या काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. धावसंख्या झाली आहे ती 23. लेग ब्रेक मारा जमील, क्लीन बॉल आणि कडक असा बोल्ड काढलेला आहे तो जमील सय्यद यांनी. खरंच मॅन ऑफ द मॅचचा जो ये बात खुद ये टाचण्याचा बिंदूचा प्रभाव. तिसरा विकेट लिया तो और हॅट्रिकचा संधी. बोला 501 हैट्रिक है चाचा की तरफ से. इरफान भाई चाचा की तरफ से 501 क्या पारितोषिक आया है? बाटली उर्फ सुनील शिंदे तिसऱ्या विकेटला 1001. आणि हे फोन बिन वर आता याच्यानंतर पैसे कॅश घेतले जाणार नाही. ज्यांना कोणाला द्यावायचे ते इकडे येऊन देऊ शकता. ऑन अकाउंट ट्रान्सपोर्ट आहे. कुमार भोसले यांचे टाचणे मारण्यामध्ये याच्यात पंच श्री साई 11च्या कर्णधार आधार स्तंभ नागेश ढवळे याच्याकडे नहीं बड़ा बैट्समैन है, कुछ तो खेलना पड़ेगा.
नींबू का असर नहीं होएगा इस पे, क्योंकि ये खुद विशाल कांबळे रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, धाव पाठी पण अपयश, एक चोरटी धाव संख्यात भर, धाव संख्या झाली 32. आतापर्यंत थांबलेली धाव संख्या. जमील सय्यदला 2 विकेट घेतल्याबद्दल खणखणीत 2 चौकार मारलेत विशाल कांबळे यांनी. पटकाबाय आपल्यासाठी काय करू शकतो? पुढे सकाळपासून खेळतोय रामदे, पण काय चौकार पाहायला मिळालेला नाही आहे. मला वाटतंय डायरेक्ट कॅलिको मध्ये एक 6 पाहायला मिळेल आपल्याला. धाव संख्या झाली आहे ती 33. 3 ओव्हर 33. जोशना एंटरप्राइजेसचे मालक जोशना एंटरप्राइजेसचे सेक्रेटरी यांच्याकडून एक चौकाराची अपेक्षा आहे. जोशना एंटरप्राइजेस मध्ये त्यांना बोला एक सबस्टिट्यूट जामील खेळाडू जमील सय्यद आउट होऊन अश्विन कांबळे इन झालेला आहे. सुंदर कामगिरी केलेली आहे. जमील सय्यद यांनी 2 गडी बाद केले आहे संघाच्या. सेफ्टी टूज अश्विन कांबळे, ओल्ड इज गोल्ड. पटका बायने एक चौका. विवेक जाधव यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, आपल्याला DSC चे शूज स्पॉन्सर आलेले आहेत. विवेक जाधव यांचं खरंच मनापासून आभार. त्यांनी या सामन्यासाठी खेळाडूंना एक शूज 4 ते 5 शूजच्या जोड्या स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. आणि सुंदर क्षेत्ररक्षण सकाळपासून पाहतोय हा छोटासा खेळाडू सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. पाठी 4 एकही जाऊ देत नाहीये. केबलवाले आपले बाळासाहेब राठोड यांनी आपल्याला हे जे यूट्यूबला नेट दिसतंय 5Gचं नेट ते आपल्याला दिलेलं आहे. त्यांचाही खूप मनापासून आभार. बाळूभाऊ नेहमीच प्रत्येक मॅचला आपल्याला नेट देतात, त्यामुळे आपण आपली मॅच ही पूर्ण जगभरामध्ये दाखवू शकतो. बाळूभाऊ यांचं सुद्धा आभार. चला सर मॅच कडे येऊया आपण. विशाल कांबळेने 2 चौकार मारल्यानंतर परत एकदा स्ट्राईकवर ताजू चेकचा सामना करण्याचा, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव विशाल कांबळे यांना. सर आपले रामदेव पटका बाबा तुम्ही म्हणला तसं सकाळपासून खेळत आहेत, संध्याकाळ झाली लाईटही लागल्यात, पण त्यांच्या काय बॅट मधून प्रकाश काय पडत नाहीये. पडेल आपल्या प्रमोद शिंदे दादांनी आपल्याला एवढे 2-2 ट्रक माती दिलेले आहे. एवढं सुंदर ग्राउंड बनवलेलं आहे मला, आणि त्या ग्राउंड वरती जर फटका नाही लागला तर मग आपल्या फटका भाऊचा काहीच फायदा नाही. आपले रामदेव भाऊ पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि नागेश ढवळे फटका बाईमुळे विशाल कांबळे यांनी आत्महत्या केली. धावबाद झाले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 35. खूप वेळ झालाय, चौकार पाहायला मिळाला नाही प्रेक्षकांना. पडदा सोडा मुलांनो, पडद्याला हात लावायचा नाहीये. सर्वांना एक सांगू इच्छितो की आपले स्कोरर इथे किरण आणि आपला कार्तिक सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हे सकाळपासून सगळ्यांची आपल्या गुणांकन करत आहेत आणि तुम्हाला हे पडद्यापाठचे हिरो आहेत, पण न हालता न डोलता कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नागेश अप्पा ढवळे यांच्याकडून विनंती. घर का माल किधर घर में रहेगा. साई श्री साई साठी अजीबो गरीब स्टाईल स्टँड अँड डिलिव्हर ऐसा शॉट मारलेला आहे. खूप खूप छान थ्रो. तो छोटासा खेळाडू सकाळपासून मी जे सांगतोय तुम्हाला हा त्याची जागा सोडलेली नाही आणि एकही बॉल तिथून सोडलेला नाही त्याने. आर्यन खूप चांगली क्षेत्ररक्षण करतोय. शेवटच्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. 1 to go आणि स्कोर झालाय 36. पेटी पूरा पहुंच गया है. 36 1 to go लास्ट टू गो. यानंतरचा सामना होणार आहे तरी दोन्ही कर्णधाराने लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायचंय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ढेबे यांनी उत्कृष्ट फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. धाव संख्या झाली होती 38 धावांची गरज. 37 धावा झालेल्या आहेत. 38 टू विन. क्षेत्ररक्षण घ्या पटापट. दे बॉल दे नवीन दे बॉल. डीजे बंद कर जरा 1 मिनिट. डीजे बंद करा. बॉल दे मित्रा बॉल दे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट मित्रांनो. कारण याच्यानंतर अजून आपल्या 8 मॅच खेळवणार आहेत. 8 मॅच होणार आहेत याच्यानंतर अजून. त्याच्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याच्यानंतरची मॅच होणार आहे 7 ब्रदर वर्सेस आर्यन इंडियन्स. मग सज्जन 11 वर्सेस शुभ्रा 11. दोन्ही टीमच्या कर्णधाराने लवकर नाणेफेक करून यायचं आहे. सज्जन 11 वर्सेस शुभ्रा 11. आला जल्लोष आला. आता आपल्या टाचण्या काढून फेकण्यात येतील. पेटी कितना पहुंचा है वो बताओ. सोचा नहीं था इतने प्रेक्षक इतनी रात गए स्टेडियम में खड़े की खड़े. अगले साल जरूर. प्रेक्षकांना चहाची ऑफर आहे पंकज मोरे यांच्याकडून. ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे पंकज मोरे भाऊ बिल भरतील. खास कझाकिस्तानवरून मागितलंय चायवाला पंकज भाऊ मोरे यांच्यातर्फे सगळ्यांना चाय. स्टेजवर आहेत तेवढ्यांतरी पंकज भाऊच पैसे देणार. ताजू शेख श्री साई 11 ची बॅट्समॅन या अगोदर तळपले होते. आता बाबू लवकरात लवकर मॅच सुरू करायची. थंडीचे दिवस आहेत. यानंतर इथं ड्यू फॅक्टर थोड्याच वेळात रस्सी घेऊन फिरणार आहेत. पिच पर थोड़े थोड़े शबनम गिर रही है पिच पे. ड्यू फैक्टर हो जाएगा इसके बाद. बॉलिंग ट्रैक हो जाए सॉरी बैटिंग ट्रैक हो सकता है इसके बाद. फक्त 37 धावाची गरज. कैलाश लोटन जाधव यांच्याकडून सगळे लिंबू. वाईट चेंडू. मोने यांनी दिवसभरामध्ये एकही वाईट टाकला नव्हता या अगोदर. या मॅच मध्ये काय काय बघायला मिळाले. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा. शेवटच्या 2 षटकात फक्त 15 धावा दिल्या आहेत. सॉरी 14 धावा. 37 रन्स टू विन आहे.
श्री साई इलेव्हनला. पवार इलेव्हनची खूपच सुंदर फटका. विचार मंत्रणा, दिशाहीन गोलंदाजी. बाजी उल्टी पड़ सकती है, बाजी उल्टी पड़ सकती है. ठेव ना, मी पिलो आहे. पानी तिकडे बोललो तुला. मेरे को लगा लेकिन खाली पेटी राजन की तरफ भावाला आता खेळायला. बहा नागेश बा ठंडी का टाइम बंटा, ठंडी का टाइम, सब सुविधा. सिग्नेचर काय चला. राजन प्रजापती सामना करेल नागेश. बोर्डचा दाद मागत आहे. पिन ड्रॉप सायलेंट. स्टेडियम मध्ये पिन ड्रॉप सायलेंट. अंपायरचा निर्णय पाहूया काय आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंचांनी अंपायर रिव्ह्यू. जर हा विकेट जर पडला, नागेश अप्पा ढवळे तिन्ही मॅच मध्ये पहिला चेंडू. रेकॉर्ड भारतनगर मध्ये बीपीएल प्रीमियर लीग 2024 चा वर्ल्ड रेकॉर्ड होईल भावा. काय करणार, लिंबू मिरची घेऊन लय माणसं बसलेत बाहेर. तुमच्या टीमचा कर्णधार घेऊन बसलाय, सॉरी मालक घेऊन बसलाय. कधीतरी लिंबू मिरची पलटी होती आणि होणार. नागेश अप्पा ढवळे की दिल की धडकन तेज, हे सगळं वाचतंय ते त्याच्या मनातलं असे दिल की धडकनच वाचतेय. कारण हाचा स्वबळावर गडी आहे की स्वबळा निराशा. बेटर लक नेक्स्ट टाइम. बॅड लक, बॅड लक.
एक मिनिट डीजे 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 काय आलं ओल्ड इज गुड बीपी भाऊची बॅट काय चाला नाही आज. चला ना नाही मालक लिंबू घेऊन बसलाय माग वडाच्या झाडाखाली ते पण उलट फिरणार नाही बा सगळ्या दुसऱ्याकडे जाणार तर एक टाचणी आपल्याकडे येऊ शकते. बेटर लक बेस्ट टाइम 3 वेळा भावानी माझे 500 वाचवलेत. आता जी काय उमेद आहे ती शेवटची अश्विन सुंदर असा उत्कृष्ट सगळ्यात मोठा खतरा आहे तो पवारेला. जर हा सामना श्री साई 11 ला होईल हे गणित आहे मित्रांनो कळेल तुम्हाला. त्यासाठी PhD करावं लागते क्रिकेट मधली. सामन्याकडे वळूया. राजन सामना करतोय. अश्विन रिव्हर्स स्वीपचा बादशाह पाहिला पाना बॉल डॉट. काय वाटतं सर तुम्हाला हा सामना आता कुठपर्यंत गेलाय? जेव्हा 37 रन्स होते तेव्हा मला असं वाटत होतं की श्री साई 11 एकदम सहजरित्याने हा सामना आपल्या खिशात घालून येतील पण असं काही वाटत नाहीये. समोर राजन उभा आहे आणि फटका उभा आहे. फटका लिंबू फिरवतो हे यांना माहिती नाहीये. बॉलर बॅट्समनला बोलून बोलून त्याचं कॉन्सन्ट्रेशन भंग करून त्याला आउट करतो तो फटका. धाव संख्या झाली आहे ती 8 धावा. दुसऱ्या षटक सुरू. दोन गडी बाद झाले आहेत. नागेश अप्पा ढवळे आपली बॅटिंग चेंज केली तरी काही फायदा झाला नाही यांचा. तरी पहिल्याच चेंडूत बाद होऊन बसले आहेत. खूप अपेक्षा होत्या यांच्याकडून श्री साई 11 ला आणि त्यांचा मेन बॅट्समन म्हणजे ताजू शेख याही पेव्हिलियन मध्ये परतलाय. असो पोलाड आणि अश्विन कांबळे पाहूया आपल्या संघासाठी. राजूभाई गुप्ता इरफान भाई खुश. पोलाड पुढे नेऊन मारायचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. राजूभाई यांनी स्टेज वरती यायचंय. 1 to go. शेवटचा चेंडू 9 धावा. अश्विन कांबळे यांच्या बॅटीमधून चौकाराची गरज आहे सर. श्री साई 11 ला चौकाराची गरज आहे आणि तो रिव्हर्स स्वीप मला वाटतंय की आज लागणार आहे. लागलाच पाहिजे. सर्व लहान लहान शिकवण घेतलेलं आहे. प्रेरणा घेतली आहे. आणि खरंच रिव्हर्स स्वीप मी म्हटलं तसा रिव्हर्स स्वीप सुरू करायचा आहे. सामना लवकर सुरू करे. एक नाही 38 विन आहे. 38 विन आहे. हा 13 झाले. 25 15 25. थोडं बाबूचं गणित पण कच्चं होतं. नापास झालता ना. चेंबूर हायस्कूलला बाहेर दांड्या मारल्या म्हणून हे प्रॉब्लेम आहे सगळा. तरी पण आम्ही डिग्र्या विकत घेतल्या नाही मित्रांनो. 15 हजार देऊन डिग्र्या विकत घेतल्या नाही भले ड्रायव्हर असलो तरी. नाही मायनस होतंय बाबू काय नाही टेन्शन नको घेऊ. घे चला असो मॅच कडे वळूया. लव यू मुल्ला. बाल्कनी मध्ये खास काय म्हणतात ना त्याला वडापाव स्टँड मध्ये बसलेले आहेत. कचवा स्टँड मध्ये बसलेले आहेत मुल्ला जहांगीर शेख.